हॅलो गाईज, संडे आज तर सकाळचा ब्रेकफास्ट करायची टाइम झालाय आता. आणि मी आज बनवणार आहे मस्त पनीरचे पराठे आणि ढोकळा, जो की रव्याचा. तो खूप टेस्टी लागतो. सो आता प्लॅन आहे जेवण आणि ब्रेकफास्ट दोन्ही सोबतच बनवते मी, म्हणजे मग बोर नाही होत ना. ढोकळ्याचा प्लॅन कॅन्सल करून मी प्लॅन केलाय आप्पे करायचा, सेम पिठातून. पनीरची स्टफिंग रेडी, आप्याचं पीठ इथे धुतून ठेवले आता धुवून. आणि चटणी, रेड चटणी टोमॅटोची. आप्यासोबत खायला टोमॅटोची चटणी केली. सो आता मी एक साईडला आप्पे लावते आणि एक साईडला पराठे करते. मस्त पराठा आणि तर मस्त आवरून वगैरे मी आले बाल्कनी. आणि पुण्यात कंटिन्युअसली पाऊस होतोय मागच्या 3 दिवसापासून. कंटिन्युअसली पाऊस होतोय आणि एवढं भारी वातावरण झालंय. पण आम्ही कुठं जात नाही बाहेर पावसात, कारण इट्स रिस्की बाहेर जाणं. सो आता मी मस्त बसले आवरून. हे बघा. आणि आज ना मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्याच्यावर आहे ना एका ताईने कमेंट केली होती की खूप छान असं स्वयंपाक करते, एवढा तुला कंटाळा नाही येत का, जॉब पण करते. तर स्वयंपाक आहे ना मला करायला आवडतं, म्हणजे असं पण नाही की एवढं आवडतं, पण खायला आवडतं. आणि बाहेरचं अवॉइड करायचं म्हणून मी ट्राय करते की मी घरी बनवू चांगले पदार्थ, जेणेकरून बाहेरची खायची इच्छा नाही होणार घरी जर टेस्टी बनवलं तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कामाच्या, तर माझ्याकडं कामाला भांडे, फरची, झाडू, पोछा याच्यासाठी बाई येतं, त्याच्यामुळे भांड्यांचं मला काही टेन्शन नाही राहत. आणि बाकीचे कामात तर मला माझा नवरा हेल्प करतो खूप साऱ्या गोष्टींमध्ये. सो एवढं काही वाटत नाही. मोस्टली मला स्वयंपाक करणं आणि थोडंफार क्लिनिंग राहते काम. बाकीचं माझा नवरा खूप माझी मदत करतो. नाही, हसण्याची गोष्ट नाही, खरंच करता. कपडे लावणं, घड्या करणं, बेड आवरणं, वॉशिंग मशीन लावणं, त्यातले कपडे काढून वाळू घालणं, असे खूप सारे काम माझे. येस. मला माहिती ना, काय? मी जरी जॉब करतो, काम तर म्हणजे प्रत्येकाला माहिती राहतं, काम काय एवढं राहत नाही IT सेक्टर मध्ये, पण स्टील एक आराम पाहिजे राहतो नाही का. हम्म. तर सॅटर्डे संडे हेच 2 दिवस राहतात जिथे की स्वतःचा आराम होऊ शकतो. त्यात तुला घरातले सगळे काम करावं लागतात, म्हणून मी हेल्प करतो, बाकी काही नाही. येस. पहिले मी लग्नाच्या आधी काय सांगतो, लय राजावानी होतो. जोक्स पार्ट सोडून द्या. मी काही त्यांना जबरदस्ती नाही करत काही करायला. सो आता आवरले आमचं सगळं, आवरून सावरून आता दुपारचा आम्ही मस्त आराम करणार आहे. आणि मग त्यानंतर बघू संध्याकाळी काय करतो आता. पण ती ज्यांनी कमेंट केली मला खरंच ॲप्रिशिएट करू वाटतं की एक बाई दुसऱ्या बाईची तारीफ करतीये. युजली कोणी असं एवढं करत नाही, पण खरंच थँक्यू. मला लेडीजच्या खूप हा आलं पाहिजे. येस. मला लेडीजच्या खूप साऱ्या म्हणजे आधी पण कमेंट आले की चांगल्या चांगल्या, म्हणजे मला चांगलं वाटतं की कोणी अशी माझ्या विषयी चांगली कमेंट केली तर. सो थँक्यू सो मच सगळ्यांना. प्लीज अशा आणखी कमेंट करत राहा की त्याच्यामुळे मला आणखी काम करण्याची ना थोडी इच्छा होईल. या जेवणासाठी काय खायचंय बनव, काय पण तू जे बनवशील ते मी आवडीने खाईल. असं काय अभ्यास चालू आहे तुमचा? खर्च खर्च महिन्याचा खर्च काढताय का? शौक बस कर. तर ना गाईज, आम्ही एक कॉस्ट ऑफ लिव्हिंग इन पुणे हा व्हिडिओ बनवला आहे. आणि जेव्हा व्हिडिओ बनवतो ना तर आम्ही त्याचा खर्च काढला. खर्चाची तयारी झाल्यानंतर आम्हाला पूर्ण शॉक बसलेला आहे की आमचा महिन्याचा खर्च एवढं जास्त आहे म्हणून. सो आता त्याचंच वैभवला जरा जास्तच टेन्शन आलेलं आहे. सो येस. पण आता काय ना, ट्राय करू आम्ही कमी करण्याचा.
बट आय डोंट थिंक वैभव या शॉक मधून लवकर बाहेर निघतील म्हणून. चहा आणि असं पावसाचं वातावरण. वा, थोडा पाऊस उघडला आता, पण काय पाऊस आहे बाई, 3 दिवसापासून कंटिन्युअस पाऊस आहे. चहा टाइम. मस्त वातावरण. संध्याकाळी आता मी मसाले भातच बनवायचं ठरवलंय, पण एवढी जास्त भूक पण नाहीये. आणि मस्त मला टेस्टी मसाले भात बनवूया चला. आणि मी थोडा मसाले भात मध्ये छोले आणि सोयाबीन टाकणार, आणि खूप जेवढा भाजीपाला आहे तेवढं सगळं टाकायचा, म्हणजे हेल्दी व्हर्जन होईल त्याच. फोडणी देते मी इथून. आणि प्लीज यूज करा लेस ऑइल. आणि बघा बाहेर पुन्हा खूप सारा पाऊस सुरू झालाय. कॅमेरा एवढं दिसत नाही, पण असं खूप एकदम धुकं धुकं झालंय. मी दिले सर्व टाकले, थोडं 2-5 मिनिटं त्याला परतून घेते. आणि ना, वैभवनी मागच्या 3 दिवसापासून बाहेर चालायला जाण्याचा विचार केला की पाऊस येतो, विचार करतो, विचार केला की पाऊस येतो. 3 दिवस झाले घरातून असं बाहेर निघण्यासारखं वाटतच नाही की खाली चालायला गेलो. आता म्हणलं पटकन स्वयंपाक करते, मस्त वॉक साठी जाऊ. स्वयंपाकाला लागले तोपर्यंत लगेच पाऊस सुरू झाला, पण तो पण असा हळू नाही होत, जोरात होतो. बघा मस्त भात रेडी. आज मंडे आहे. रात्रीपासून कंटिन्यू पाऊस आहे, म्हणजे फ्रायडे पासून कंटिन्यू पाऊस आहे पुण्यात. आणि आज सकाळी पण एवढा पाऊस आहे की त्याच्यामुळे मी आज वर्क फ्रॉम होम घेतलंय. आवरलं होतं सकाळी ऑफिसला जाण्यासाठी, पण पावसामुळे काही पॉसिबल नाही झालं. आता माझं वर्क फ्रॉम होम आहे. मी मस्त स्वयंपाक केलाय, शेवगा आणि बटाट्याची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी आणि भात. आवरून कामावर बसायचे थोड्या वेळाने. खतरनाक पाऊस चालू, खतरनाक. सकाळपासून असंच पाऊस आहे. पावसाची माझ्या झाड पुरे हालत झाली त्यांची खराब. हे तर पूर्ण झोपलं, इकडे ठेवले तरी पण त्याला वारं ती पूर्ण झोपून गेली. घेऊ शकतो का आपण त्या झाडांना घरात? कोणत्या झाडांना करत? या माया कुंड्यांना. ऐ, तो झाड काय आता घरात उद्या जाऊन म्हणशील नाही बेडवर घे. जाऊन गेल्यावर काय करू मग? 4 रुपयाची आहे ना, मेथीची जुडी आणलेली परवडली असती. कारण त्या मेथीचं म्हण, पालकचं बी म्हण, त्याची कॉस्ट 200 रुपये झाली. काही पण तुझी आता असं झालेलं आहे, 10 रुपयाची काही तर मेथी पण नाही मीच होणार आणि काहीच नाही होणार. होणार आहे. काही तर मीच भाजी खाईन आता. खाईन तर खाईन, नाही तर नाही. नाही तर डायरेक्टच नाही. आता बी खाऊ शकते मी, किती छान झाली मेथी कवळी कवळी. आता खाऊ नाही शकत ग. त्या कुंडीतली मेथी आता जाड होऊ राहिली, ह्या कुंडीतली अजून बारीक आहे. आणि ती पालक आहे, काय माहिती पालक आहे की नाही, काय माहिती, वेगळंच आहे ना ते. ऑनलाईन ऑर्डर केलं होतं ते पालकचं बी. काय माहिती आता चाड आहे का ते, गवत आहे का काय. हा ना, ठीक आहे. नाही आलं तर मी ना त्यांना हेच करत. पाऊस आहे पुण्यात एवढा खतरनाक, म्हणजे मी माझ्या आयुष्यात पाहिलं होता मागच्या वर्षी. जेव्हा डायरेक्ट आमच्या सोसायटीच्या खाली पूर्ण पाणी पाणी होत. ठीक आहे, हळूहळू आहे काही. एकदम जोरात पाऊस आहे, म्हणजे डायरेक्ट बाहेरचं काही दिसत नाही. वाईट वाईट होऊन गेले पावसाने. सकाळी सकाळी ब्रेकफास्ट, चहा. आणि मी आज पण वर्क फ्रॉम होम आहे. 3 दिवसापासून वर्क फ्रॉम होम आहे, कारण पुण्यातला पाऊस म्हणजे एवढा डेंजर आणि थांबायचं नावच नाही घेते. आमच्या वैभवचं बघितला हा दूध चहा प्यायण्यासमोर आहे. मला चहा काढून घेतला, त्यांनी खूप दूध टाकलं. दिवसभर आता एवढं बोर झालंय बसून बसून कामाला. मला संध्याकाळचं थोडं खालून चक्कर मारून यावं, कारण लास्ट 3 दिवस एवढा पाऊस झालेला आहे की 1 सेकंद बंद नव्हतं होत. तर खाली आम्ही बिलकुल चालायला नाही गेलोय. तर आता आज म्हटलं थोडं उघडलंय तर बनवते शेवयाची खीर फॉर ऑर डिनर. खाण्याची इच्छा झाली होती म्हणून आता पुन्हा बनवते मी शेवयाची खीर. परवाच आम्ही शेवयाची खीर खाल्ली आहे, बट स्टील आज पण मी शेवयाची खीरच बनवते.
आमच्या तिथे होणाऱ्या 4-5 दिवसाच्या लगातार पावसात माझी मेथी पूर्ण गेलेली पूर्ण, आणि काहीच नाही राहिलं तिचं आता. या माणसाने उपटून घेतली जी राहिलेली होती ती. हं? संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल आळंदीहून निघणार होती. परवा एवढा पूर आलेला होता तिथं की असं वाटतच नव्हतं की त्यांना जायला रस्ता भेटेल. पण अचानक कालपासून पाऊस बंद झालाय, आणि असं बंद झालंय की म्हणजे आज तर ऊन पण पडलंय मस्त. आणि माहित नाही आता याच्यात काय आहे, पण एवढा ड्रास्टिक चेंज आहे डायरेक्ट. इतका पाऊस जसं पूर होणार आणि अचानकच पाऊस बंद झालाय, आणि वातावरण पण एकदम मस्त मोकळं मोकळं झालंय बिना पावसाचं. तर चांगली गोष्ट आहे. आज तर जी संत ज्ञानेश्वर महाराजांची किंवा तुकाराम महाराजांची पालखी म्हणा, ते दोन्ही पण आज मेन पुण्यात आहे त्यांचा मुक्काम, तर काल रात्रीपासूनच. सो मग माझ्या ऑफिसचा रूट तोच आहे, तर मी आज ऑफिसला नाही गेले, वर्क फ्रॉम होम घेतलंय. पण माझ्यासोबत असं कधीच होत नाही, वर्क फ्रॉम होम घेत नाही काहीतरी ट्रॅजेडी होत नाही. मी सकाळी मीटिंगला लॅपटॉप सुरू केला, आणि लॅपटॉप 2 मिनिटं चांगला सुरू राहिला, आणि त्याच्यानंतर असा आवाज आला खतरनाक, आणि बंद पडला. मग आता म्हटलं मी ऑफिसला पण नाही जाऊ शकत, आणि लॅपटॉप पण नाही, असं काही ऑप्शनच नाही की तो ऑनलाईन ते IT टीम वाले पण काही करू शकतात, तो की बंदच आहे. सो मी आता उद्या जाईन ऑफिसला, तेव्हाच तो रिपेअर होईल. तर आज लॅपटॉप बंद आहे. आणि दुपारी भूक तर लई लागली होती, बाहेरचं खाण्याची इच्छा होती, पण म्हटलं की स्वतःच्या मनावर थोडं कंट्रोल करावं आणि घरी काहीतरी बनव, कारण तसं पण काही काम नाही, रिकाम टेकडीच आहे. सो मग मी म्हटलं की आता तो ढोकळा बनवते, असंच खायला. दुपारी सकाळी मस्त जेवण वगैरे केलं होतं. दाखवते मी तुम्हाला माझा ढोकळा बनवून झाल्यानंतर. आजच शिजवायला टाकलेला आहे, आणि देवाचीच कृपा आहे, वारकऱ्यांना काही त्रास नाही म्हणून पाऊसच बंद झालाय, विच इज गुड थिंग. ढोकळा बनवायला याच्यात ठेवून दिलाय, झाला का मी तुम्हाला दाखवाल. ढोकळा बनलाय का ठीक? ते म्हणलं एवढा तुझ्यासारखं फुगला नाही. मी फुगले नाही ना अजून, म्हणून आज थोडा खरंच कमी फुगलाय. असं होत राहतं माहिती की जेव्हा मी ट्राय करते ना की काहीतरी चांगलं बनवण किंवा व्हिडिओ वगैरे टाकन, त्या दिवशीच त्या रेसिपीचा पचका होतो आणि ती चांगली नाही होत. ठीक आहे ना. आज माझे काका आलेले आमच्या तिकडे, सो मी आता स्वयंपाक करते. आता मी शेवायची सुरू करते हं. आणि मी पनीरची भाजी चपाती बनवलेली, शेवायची